सेवा, समर्पण, सादगी आणि सृजनशीलतेचे मूर्तिमंत प्रतीक असलेल्या चंद्रकुमार उर्फ लप्पी जाजोदिया यांच्या वाढदिवसानिमित्त अमरावतीत विविध सामाजिक, धार्मिक आणि आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सर्वप्रथम अंबादेवी व एकविरा देवी मंदिरामध्ये महाआरतीचे आयोजन झालेत. त्यानंतर एकविरा मंदिर परिसरात
संतांचा भव्य गुडतुला कार्यक्रम संपन्न करून गोवंशाला गुड प्रसाद देण्यात आला. यावेळी सागर महाराज, कालीमाता मंदिर पीठाधीश्वर श्री शक्ती महाराज, संतोष महाराज, रामप्यारी माता, ओम शांतीच्या सीता दिदी, शिवधारेचे गौतम महाराज, समाजसेवक गोविंद कासट यांसारख्या मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर तपोवन वृद्धाश्रम व जिल्हा सामान्य रुग्णालयातील गोरगरिबांसाठी अन्नदान करण्यात आले. विशेष आकर्षण म्हणजे मधुकुंज निवासस्थानी झालेलं आरोग्य शिबिर, ज्यात डॉक्टर श्रीराम कुलकर्णी यांनी मधमाशीच्या डंखाने 200हून अधिक आजारांवर उपचार केलेत. या शिबिरात तब्बल 341 रुग्णांनी उपचार घेतलेत. समाजसेवक चंद्रकुमार जाजोदिया यांच्या वाढदिवशी त्यांच्यावर विविध स्तरावरनं शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. यात राजकीय, सामाजिक मान्यवरांची उपस्थिती दिसून आली. फक्त पैसा असून माणूस श्रीमंत होत नाही. माणसाची श्रीमंती जी असते ती समाजात ज्या प्रकारे तो वावरतो, समाजा लोकांशी ज्या प्रकारे संबंध ठेवतो, त्यावरनं माणसाचं मोठेपण, माणसाची श्रीमंती लक्षात येत असते. असाच एक श्रीमंत माणूस अमरावती शहरातला लप्पी भैया जाजोदिया, की फक्त पैशाचा गुरुमी नाही किंवा पैशाचा गुरूर नाही, पण आपण समाजासाठी कसं उपयोग होऊ शकतो, संत लोकांसाठी कसं राहू शकतो, सनातन धर्मासाठी कसे राहू शकतो, याचं एक मूर्तिमंत उदाहरण लप्पी भैया यांचा आज वाढदिवस. आम्ही समस्त मंडळी, मी माझे मित्रमंडळी आज त्यांना वाढदिवस निमित्ताने शुभेच्छा द्यायला आलो आहे. आमच्या सर्वांतर्फे त्यांना खूप खूप शुभेच्छा.
मंगेश खोंडे, भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष, जिल्हा नियोजन सदस्य। आज खूप आनंदाचा दिवस आहे आणि समाजासाठी आपलं जीवन समर्पित करणारे व्यक्तिमत्व फार कमी असतात आणि त्यातलं एक उत्तम असं व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय लप्पी भैया जाजोदिया। लप्पी भैयाच्या वाढदिवसानिमित्त आज सकाळपासून त्यांच्या घरी येणाऱ्यांची, त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे। मी पाहिलेलं आहे, अमरावती जिल्हाच नाही तर मग मुंबई असो, पुणे असो, मग महाराष्ट्रामध्ये कुठलाही मोठा आयोजन किंवा नियोजन असलं तर त्यावेळेस आदरणीय लप्पी भैया तिथे यथोचित मदत करून त्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये सहभागी घेतात। यावर्षीच्या रामनवमीच्या भव्य शोभायात्रेचे ते अध्यक्ष होते आणि वेगवेगळ्या संस्थेची, संघटनेशी जुळलेले आहे। एक दानशूर व्यक्तिमत्व म्हणून त्यांना सर्वजण ओळखता। या शुभ दिनी मी त्यांचं अभिष्ट चिंतन करतो, त्यांना शुभेच्छा देतो, दीर्घायू लाभो, त्यांना उदंड आयुष्य लाभो, त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मी माझ्या मित्रपरिवार आणि भारतीय जनता पार्टीतर्फे देतो। जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम। मी डॉक्टर श्रीराम दिगंबरराव कुलकर्णी, मधमाशाचा डॉक्टर। मधमाशीने मला डॉक्टर केला आहे, डॉक्टरने डॉक्टर केलेलं नाही, पण डॉक्टरचा डॉक्टर आहे, हे लक्षात घ्या। एक ज्येष्ठ समाजसेवक चंद्रकांत जिजोदिया यांना यांच्या वाढदिवसानिमित्त मी आलो, वेळात वेळ काढून आलो, कारण हे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आणि माझ्या हृदयातले पेशंट क्युअर झालेले, म्हणून इथं आलो त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी। त्यांच्या आशीर्वादानं माझ्या कार्यामध्ये ते गुरु समान आहेत मला आणि त्यांचं कार्य फार मोठं आहे। त्याच्यात माझा थोडा खारीचा वाटा म्हणून मी आलो आणि इथं मधमाशाच्या दंशाने सगळे आजार जातात हे जगाला सांगितलेलं आहे आणि ह्या पूर्ण बीपी अख्खा महाराष्ट्र शुगर फ्री करतोय। आता मधमाशी मी यांना लावतोय पायाला, हे त्यांना न्यूरोपॅथी जाते, न्यूरोपॅथीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो आणि गँग्रिंग वगैरे सुद्धा नीट होत नाही। गँग्रिंग जखमा नीट होतात या मधमाशीच्या डंखाने। माझ्या सर्व निसर्गोपचार प्रेमींना माझा नमस्कार। आणि असे इव्हेंट्स आम्हाला मिळाले म्हणजे आणखीन प्रचार प्रसार होतो आणि सर्वांची सेवा करायची मला संधी द्यावी। आदरणीय श्रीराम जी कुलकर्णी, ये कोई डॉक्टर नहीं है, ये मानवता की सेवा करने वाले एक पुजारी है, पूजा करने वाले। मेरे को बीच में बहुत प्रॉब्लम थे। एक बार मैंने सुना हमारे शिवरारा आश्रम के गुरुजी ने बताया कि ये बहुत ही जो मधुमक्खी से काटा जाता है इसके अपने एक अद्भुत परिणाम है। मैंने गूगल पे कुछ चेक किया तो मुझे मेरे बच्चे ने बताया कि इसमें कुछ चल रहा है, विश्व स्तर पर अमेरिका में भी इस पर कुछ रिसर्च हो रहा है। तो मेरे कहने उस दिन कुलकर्णी जी आए हुए थे अमरावती में और वो आ गए और वो बोले, हमारे मित्र है कैलाश कुंशी जी, वो बड़ी श्रद्धा से मेरे पास लेके आए और मैंने उनको अपने आप को समर्पित करने कहा कि आपको जहाँ भी लगाना है मुझे आप डंक लगा सकते। उन्होंने मुझसे मेरी 2-3 प्रॉब्लम पूछी। मैंने बोला डायबिटीज़ है, थोड़ा सा मेरे को इतने में डिप्रेशन में हूँ और थोड़ा सा फुर्ती कम रहती है इतने में। उन्होंने मुझे पीठ में और पाँव में 2-3 जगह पे मधुमक्खी से कटवाया। अभी भी आपने देखा कोई त्रास नहीं। अब मैं मेरी पूरी ऊर्जा से काम करता हूँ उनके आशीर्वाद से, और दवा तो उनकी सेकेंडरी चीज़ है, लेकिन अभी मेरा शुगर भी 80 से 110 के बीच में रहता है। मेरा कॉन्फिडेंस पहले से कई गुना बढ़ गया है और मैं ज़्यादा अच्छे से मेरे काम और जो भी सामाजिक काम है, मेरे व्यापारिक काम है, सब बहुत अच्छे से करता हूँ। मैं आप सबको निवेदन करूँगा कि आप भी इस थेरेपी को अपना के जो भी हमारे जीवन में छोटी मोटी बाधाएं हैं, जो भी छोटी मोटी व्याधि है जिसको हम बहुत बड़ी समझते हैं, और ये तो इतने आत्मविश्वास से भरे हुए हैं कि ये हर व्याधि को मधुमक्खी और आयुर्वेद के द्वारा
पूरा ठीक करते हैं। धन्यवाद। बीमारियों पर 31 लाख की तो लोग हैं। 31 लाख लोगों पे अभी तक उन्होंने यह अपना मधुमक्खी का जो सुनने में हम लोगों को थोड़ा सा हटके लगता है, लेकिन ये एकदम जिसे कहते हैं ना दिन के उजाले की तरह साफ है कि ये थेरेपी अपने आप में एक परिपूर्ण थेरेपी है। धन्यवाद। जाजोदिया, निलेश जाधव, सीमा दातार, भरत तलडा, रवींद्र खांडेकर, दिनेश सेठिया, आशिष मालू, नानकराम नेमनानी, गौरव सेठिया, सुदर्शन गांग, संजय तिरतकर, माजी नगरसेवक मिलिंद बांबल, मंगेश खोंडे, ॲडव्होकेट प्रशांत देशपांडे, हरिनाम नेत्रदान समिती, कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रमोद इंगोले व सुरेश रतावा यांची उपस्थिती होती। आणि लप्पी शेट्टी जाधव यांचा आज वाढदिवस आहे आणि अमरावती शहरामध्ये एक सामाजिक कार्य करणारे, एक सामाजिक दायित्व जपणारे नेतृत्व म्हणून जाधवजी यांच्याकडे सर्व समाज अमरावती शहर पाहत आहे। मी भारतीय जनता किसान मोर्चा अमरावती शहर जिल्ह्यातर्फे त्यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि त्यांना उदंड आयुष्य लाभो आणि त्यांच्या हातून अजून जनसेवा अशी ईश्वर त्यांनी प्रार्थना करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।